ओके लास्ट लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक ऍक्टिव्हिटी घ्यायची पेज नंबर 14 वरची. ही आहे ती ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला फिल करून घ्यायची. मग जशी ऍक्टिव्हिटी मला बुक मध्ये दिली तशी ऍक्टिव्हिटी मी बनवून घेतली. बरोबर आहे. ऍज इट इज ऍक्टिव्हिटी बनवून घ्यायची. बरोबर. फक्त लाईटला एका ठिकाणी इक्वल टू साईन जर तुमचा एका वेळी दिला असेल तुम्ही तेवढं ब्रेक करून खाली घेऊ शकता. पण शक्यतो जशी ऍक्टिव्हिटी आहे तेवढेच बॉक्सेस त्याचप्रमाणे ऍक्टिव्हिटी आली पाहिजे. आता ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची. क्लिअर कट. बरोबर का. वन बाय वन आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सर्वात पहिले डी. डी काय यायला पाहिजे रे ते? 2 बरोबर आहे. इथे कोएफिशियंट काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे मल्टिप्लाय मध्ये किती असतो 1. म्हणजे इथे येईल 1 - 3. बरोबर आहे का. ओके. 2 बॉक्सेस बरोबर आले पहिले. पुढे आता हे मल्टिप्लिकेशन आपण कसं घेतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × -3 म्हणजे इथं 2 आला पाहिजे. आणि इकडे पुढे काय आला पाहिजे 2 × 1. यांनी थोडंसं उलट कपालट कसं करून दिलं असतं 1 × 2 द्या किंवा 2 × 1 द्या. काही फरक पडतोय का. ओके. त्यानंतर आता हे पहिलं मल्टिप्लिकेशन 2 × -3 2 × 1. मग ते आहे असल्याचं परत पुढच्या स्टेपला -6 -2 -6 - 2 किती झाले -8. बरोबर आहे. ओके. हा याला बघून डी सॉल्व्ह करू. नीट आहे -6 हे जर मी असेल तर ते बॉक्सचा विचार ना करू ना. -6 - 2 साईन सारखे ना. मग साईन सारखे असले आपण ऍडिशन करतो का सबट्रॅक्शन करतो. आणि जे कॉमन साईड आहे ते लिहितो. -+ कशामध्ये होतं मल्टिप्लिकेशन मध्ये. हे मल्टिप्लिकेशन आहे का नाही. इथे जर मायनस असते तर मग त्याचं प्लस झाले असते. ओके. पुढे आता dx म्हणजे काय असतो. डी मध्ये जे एक्सचे कोइफिशियंट आहे हे दोघ जण हे कॉन्स्टंट रिप्लेस होतात. हे कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता म्हणजे हा 1 - 3 आहे त्या जागेवर राहील आणि या 2 च्या ऐवजी कोण येईल 19 - 3. 19 - 3. मग ते मल्टिप्लिकेशन कसं घेतो आपण 19 × -3 म्हणजे इथे असेल -. पुढे 1 × -3. ओके. आता मायनस किती येईल मल्टिप्लिकेशन 57 आणि हे येतील -3. आधी तर एक स्टेप लिहायला जागा नाही म्हणजे मायनस लगातार आला तिकंड्यात. 2 साईन लगातार विदाउट नंबर लिहायचे नाही. त्या 2 साईनच्या मध्ये काही नंबर आहे का नाही. मग आता हा मला कसा येईल हा -57 तसाच राहील. याचा नाही मायनसचा संबंध नाही. पण हे मायनस काय होईल पुढचं प्लस. ही स्टेप लिहायला जागा नव्हती. इथून पेन्सिलने वगैरे किंवा पेनने जरी साईडला समोर लिहिली जागेत तर या फरक पडत नसतो. -57 + 3 किती आन्सर येईल. साईन आता वेगळं आहे ना. मग सबट्रॅक्शन करा. मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करा. 57 मधनं 3 गेले 50 साईन नाही. अडचण बोला बरं. अरे अडचण. आता पुढे आहे dy. आता dy म्हणजे काय करायचं. डी मधले जे वायचे कोइफिशियंट हे वायचे कोइफिशियंट आहे ना 1 3 हे बदलायचे कशाने कॉन्स्टंट. म्हणजे त्यावेळेस एक तिथेच राहतील 2 2 म्हणजे पहिला कॉलम 2 2 असणार.
आणि दुसरा कॉलम जो 1 -3 होता डी मधला तो बदलून आता काय होणार 19 -3. 19 आला तेव्हा -3 घ्यावा लागेल. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करणार क्रॉस या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × -3 इकडे येणार 19 × 2. ओके हे मल्टिप्लिकेशन -6 ते येतील 18. आता हे ऍक्च्युली काय आहे तो मी लिहितो रेड पेनने पहा. -6 -18 सॉरी 18 38 -38 बरोबर. आता दोघांची पाहून घ्या साईन सेम आहे मग काय होईल ते साईन कॉमन होऊन जाईल. -6 -38 ऍडिशन होईल किती येईल ती 44. अडचण बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल हे dx dy फाइंड करणं म्हणजे क्रॅमर्स रूल नाही. क्रॅमर्स रूल हाय x म्हणजे काय dx अपॉन y म्हणजे काय dy अपॉन. मग आता x dx ची व्हॅल्यू किती आहे -54 अपॉन b ची व्हॅल्यू मायनस. इथे सॉल्व होणार हा मायनस मायनस कॅन्सल होणार. आता इथे अशी डिव्हिजन करायची नाही असं मायनस मायनस ये. आज जर केलं तुम्ही तर मार्क्स गेले. कारण की ऍक्टिव्हिटी मध्ये असं कट वगैरे करायचं नाही. त्या बॉक्सचा व्हॅल्यू आहे. मग काय करायचं जर तुम्हाला जास्त गोंधळ वाटला ना तुम्हाला अशी कॅन्सलेशन करायची सवय तर काय करायचं त्या व्हॅल्यू पण जरा व्हायचं -54 मायनस पुढे घेतो -8 -54 अपॉन -8 मायनस मायनस कॅन्सल. 8 1 8 8 7 का चुकलं बरोबर ना. ओके म्हणजे आन्सर किती आलं बरोबर आहे. चुकलंय 56 येतंय. मग डिव्हिजन जात नाही भावांना पूर्ण तेच सांगतोय म्हणून बाजूला घेतले होते पण तुम्ही डायरेक्ट म्हटलं म्हणून मी शांत झालो. ओके त्याला 8 ने नाही डिव्हिजन होत पूर्ण. मग आता आपण 2 लिहिले मायनस मायनस तर गेला 2 4 2 2 2 7 27 अपॉन 4. जितकी डिव्हिजन जाते तेवढीच द्यायची 27 अपॉन हा आला एक वाय साठी. आता वाय साठी डी वाय ची व्हॅल्यू किती आहे -44 अपॉन डी ची व्हॅल्यू -8. मग या बाजूला कॅल्क्युलेशनला -44 मायनस मायनस हा 4 ने डिव्हिजन जाईल म्हणजे आन्सर येईल 11 अपॉन 2. म्हणजे फायनल आन्सर x ची व्हॅल्यू आली 27 अपॉन 4 आणि याची व्हॅल्यू आली 11 अपॉन 2. ही होती बुक मध्ये दिलेली ऍक्टिव्हिटी. ही सॉल्ड पार्ट मध्ये दिलेली ऍक्टिव्हिटी आहे. हे लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे. एक्झामला यापूर्वी एकदा आली ऍक्टिव्हिटी.
ओके, लिहिली का प्रत्येकाने ऍक्टिव्हिटी? साईडला इम्पॉर्टंट करून ठेवा. आयएमपी ऍक्टिव्हिटी आहे, यापूर्वी एक्झामला आलेली ऍक्टिव्हिटी. मेन म्हणजे इथं प्रॉब्लेम एकच आहे की शक्यतो जे डिव्हिजन आहे ना तिथे खूप जण चुकतात. बाकी ग्रॅमर स्टुडंट आपण डी डी एच डी वाय ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. अडचण येते कुठे? डिव्हिजनला. डिव्हिजन पूर्ण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं पूर्ण होते, आपण घाई तिथं पूर्ण डिव्हिजन देऊन टाकतो आणि मग आपला आन्सर चुकून जातो. ओके, झाली प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी? ओके, नेक्स्ट. थोडं पुस्तक मी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, ऍक्टिव्हिटी नंबर 2, पेज नंबर 15. पेज नंबर 15 वरती ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे, ती लिहायची आपल्याला. ओके, ऍक्टिव्हिटी नंबर 2. आता ही थोडीशी डायग्रामॅटिक ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी नंबर 2, complete the following activity. ओके, जशी ऍक्टिव्हिटी आहे बाळांनो तशीच तयार करायची.
ओके बाळांनो, ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण डायरेक्ट मागच्या ऍक्टिव्हिटी काय व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करू शकत नाही. इथे आपल्याला साईडला त्या व्हॅल्यू सॉल्व्ह करून घ्यावं लागणार आहे. ओके बाळांनो, तर ऍक्टिव्हिटी तयार. थोडीशी डायग्रामॅटिक ऍक्टिव्हिटी आहे. थोडंसं ब्लर दिसत असेल, रेंज कमी झाली तेव्हा बुक मध्ये पाहून घ्या. पेज नंबर 15 वरती ऍक्टिव्हिटी दिली. ओके, आता ही ऍक्टिव्हिटी फिल करायची आपल्याला हिंट बॉक्सची गरज पडणार आहे, कारण की आपण डायरेक्ट ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकत नाही. पण तरी सुद्धा जेवढ्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट फिल करू शकतो तेवढ्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट लिहिणार. त्यांना तुम्हाला ही डायग्राम बनवून द्यायची. काही जण काय करतात माहिती का, ही डायग्राम फिल नाही करती, ते डायरेक्टली याचा आन्सर क्रॅमर सुरू सोडवतात पूर्ण डिटेल, आणि एक्झामिनर त्याला मार्क देतो 0. तुम्हाला एक क्रॅमर सुरू सोडवायचं आहे, पण वरती क्लिअर कट इन्स्ट्रक्शन काय आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा. तुम्ही जे क्रॅमर सुरू सोडवा नका सोडू त्याला काही घेणं देणं नाही, पण ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये जो ब्लँक्स त्या फिल करायच्या, ती ऍक्टिव्हिटी फिल करायची तुम्हाला. समजलं?
म्हणजे तुम्ही हे दोन इक्वेशन घेतले क्रॅमर रूलने पूर्ण आन्सर काढलं, तुमचा आन्सर बरोबर आहे, मार्क्स मिळतील का त्याला? ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा म्हणजे ऍक्टिव्हिटीतला ब्लँक भरायचं. ओके, सर्वात पहिले हे दोन इक्वेशन 3x - 2y इज इक्वल टू 3 and 2x + y इज इक्वल 16. मला सांगा डी किती? हे बघा, वाटलं तर हिंट बॉक्स. हे बघा, आता हिंट बॉक्स जर अशा झालं की तुम्हाला डायग्राम मध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आहे तर काय करायचं, ते मागे वगैरे व्हॅल्यू सॉल्व्ह नाही करायचं, ऍक्टिव्हिटी लिहून घ्यायची आणि ऍक्टिव्हिटीच्या खाली एक हिंट बॉक्स हा छोटंसं काउंट ठेवायचं, जेवढी गरज एवढं पुढे वाढवत राहायची, तिथे संपत्ती ते क्लोज करून टाकायचं. ओके, दोन्ही साईडने बुक नोटबुक मध्ये काढून घ्यायचं, एवढा लागलेला पाहू आपण. ओके, आता मी इथे इक्वेशन देतो सर्वात पहिले 3x - 2y इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 1. दुसरा इक्वेशन आहे 2x + y इज इक्वल टू 16. दुसरा इक्वेशन दोघांना दोन्ही बरोबर व्यवस्थित. आता हे ax + by इज इक्वल टू c या फॉर्मला आहे का? पहिली टर्म x ची, दुसरी टर्म y ची, कॉन्स्टंट टर्म राईट साईडला आहे. ओके, साफ पहिले मला टाकून द्या, डी काय? 3 2 -2 1 बरोबर आहे. ओके, आता हा लगेच सॉल्व्ह करून घ्या. जर तिकडे सॉल्व्ह झाला तोंडी तर ठीक, नाही झाला तिथे घ्या डी. काय येईल तो? 3 - 2 2 1. सॉल्व्ह करा. 3 × 2 सॉरी 1 × 3 3 -2 × 2 -4. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. इथं मायनस मायनस काय होईल? 3 + 4 7. म्हणजे ही व्हॅल्यू आली. अडचण बोला बरं. अरे हिंट बॉक्सची अडचण काय वाटते? ओके, हा झाला डी. आता पुढे मला बनवायचं आहे डी एक. dx म्हणजे काय? dx म्हणजे डीच असतो, हा डीच असतो. 3 2 -2 1. पण त्यामध्ये जे x चे कोइफिशियंट आहे, हे x चे कोइफिशियंट हे बदलून टाकायचे. कशाने? कॉन्स्टंट. कोणते ते? 3 आणि 16. करा म्हणजे इथं येईल 3 -2 16 1. अडचण? ओके, 3 × 1 3 -2 × 16 3 + 35. म्हणजे डी एक्स ची व्हॅल्यू आली 35. पहा हिंट बॉक्सचा फायदा पहा. मागे वगैरे पुढे कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. आणि हिंट बॉक्स तुमच्या ऍक्टिव्हिटीच्या खाली असणार आहे. म्हणजे जर टीचरला एखाद्या व्हॅल्यूचा प्रॉब्लेम वाटला तर खाल्लं की चेक करायचं तुम्ही कसं काय सोडवलेलं आहे, बरोबर ना. ते बॅक पेज मागे पुढे करता करता आपण मायनसचा प्लस, प्लसचा मायनस करतो, हे होतं बोर्डला. त्यामुळे मागे पुढे करायचं नाही, तिथंच करा. हिंट तयार करू आपण. पुढे dy. आता dy म्हणजे तर डीच असतो. फक्त डी मधले काय करायचे? वायचे कोइफिशियंट बदलायचे. हे वायचे कोइफिशियंट हे बदलायचे कशाने? कॉन्स्टंटने. 3 16. करा सॉल्व. सर्वात पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 3 × 16 बरोबर आहे. -6. इथे काय साईनचा प्रॉब्लेम नाही सर. 48 - 6. ओके, म्हणजे इथे काय आला? इथे आला 3 2 3 16 आणि 42. अडचण बोला बरं.
क्रॅमर्स रूल चाललंय आपलं. ओके, आता व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल. मग अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल, अकॉर्डिंग टू एक्सचा फॉर्म्युला काय? हा, मग आता डीएक्स ची व्हॅल्यू किती आहे? 35 अपॉन डी ची व्हॅल्यू किती आहे? 7. करा बरं डिव्हिजन. 5 अँड वायचा फॉर्म्युला काय येईल? डीवाय ची व्हॅल्यू किती आहे? अपॉन डी ची व्हॅल्यू 7. ओके, आता या व्हॅल्यू फिल करायची. सर्वात पहिले एक्स. आता फॉर्म्युला घेऊ, डायरेक्ट पुढची व्हॅल्यू घ्या. 35 अपॉन 7 म्हणजे किती? इकडे 42 अपॉन म्हणजे किती? 6. and therefore finally solution 5 comma is the solution. मला सांगा बरं काय इनकम्प्लीट राहील आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये? म्हणजे आपण ऍक्टिव्हिटी पण फिल केली आणि त्यांना आन्सर पण सॉल्व्ह करून दाखवलं. म्हणजे या व्हॅल्यू ज्या आपण लिहिल्या याच्या अंदाजे लिहिल्या का? कोणाचं पाहून लिहिल्या का? नाही. त्याचा सोडवलेला आहे. याचं कारण आहे ते ही मध्ये आपण जे आन्सर लिहिलंय यातून त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. अडचण बोला बरं. ऍक्टिव्हिटी सोपी आहे. डायग्रामॅटिक जरी असली तरी बाळांना ऍक्टिव्हिटी सोपी. ओके बाळांनो, ऍक्टिव्हिटी सिंपल आहे पण डायग्रामॅटिक ऍक्टिव्हिटी म्हटलं तुम्हाला डायग्रामच व्हॅल्यू पुट करायची आहे. बरोबर आहे. तुम्ही लईत लई खाली हिंट म्हणून त्या सॉल्व्ह करून घेऊ शकता. बरोबर आहे. तुम्ही हिंट म्हणून त्या डायग्राम मध्ये ज्या व्हॅल्यू झाल्या त्या खाली सॉल्व्ह करून घ्या. पण तिथेच बॅक पेज फ्रंट पेज असं काही करायची गरज नाही. बरोबर आहे. टीचर जेव्हा पण आन्सर चेक करणार त्याला ती ऍक्टिव्हिटी पण दिसणार, त्यात भरलेल्या व्हॅल्यूज पण दिसणार आणि त्या कशा आल्या, तुम्ही त्या कशा सॉल्व्ह केल्या याचं एक्सप्लेनेशन पण दिसणार. बरोबर आहे. म्हणजे टीचर असा म्हणू शकत नाही का तुम्ही कॉपी केली. बरोबर आहे. त्यामुळे हिंट बॉक्स तिथे आपण तयार केला. का तयार केला? मागच्या एक्झाम्पलला का नाही तयार केला? तर मागच्या एक्झाम्पल ऑलरेडी डिटेल होत. त्यात व्हॅल्यूज आपण आहे आता भरत गेलो सॉल्व्ह केल्याप्रमाणे ते आन्सर आलं. हे मात्र डायग्रामॅटिक होते, डायग्राम मध्ये होते. बरोबर आहे. मग इथे काय सॉल्व्ह करायला तुम्हाला जागा दिलेली
नव्हती, म्हणून फक्त आपण साईडला सपोर्ट घेतला हिंट. बरोबर आहे. या दोन ऍक्टिव्हिटी, या दोन्ही ऍक्टिव्हिटी वाहन इम्पॉर्टंट आहे, दोन्ही एक्झामला येऊन गेलेलं आहे. दोन्ही ऍक्टिव्हिटींच्या पुढे INT लिहा हिंट बॉक्स. फक्त ऍक्टिव्हिटी पूर्ण करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाहून पुढे लिहिणार एक्झामला, काय पाहून लिहिणार आहे का आपण? आणि ही हिंटची सवय आताच ठेवा, 12thला 11thला खूप फायदेशीर पडते. 12thला भरपूर एक्झाम्पल मध्ये आपण रफ वर्क जे करतो ना, तुम्हाला ते घाण सवय लावली होती कोणतरी, रफ वर्क कुठे करायचं? बॅक पेजला, अख्खी घाण बॅक पेज. बरोबर ना? ती सवय चुकीची मुळात. तुमचं काय जर रफ वर्क असेल ना, तर त्याच पेजचे तुम्हाला डिव्हिजन करायची. तोंडी डिव्हिजन नाही जमत आहे, बॉक्स करायचा, डिव्हिजन करायची. नो पेपरला ते व्हॅलिड असतं. तुम्ही जे काही तुम्हाला बेरीज करा वाटली, उभी बेरीज, तुम्ही बॅक पेजवर का, बरोबर आहे, तिथे करा ना, असं बॉक्स करा, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही जर असं स्क्वेअर बॉक्स मध्ये जर काही लिहिलं, याचा अर्थ ते तुमच्या एक्झाम्पलचा पार्ट आहे, पण ते तुम्ही फक्त सपोर्टला लिहिले. आणि जर मार्किंग असते ना, तर मार्क्स मिळतात त्याला. तुम्ही आन्सर बस लिहिलेलं आहे ते, मग त्याला मार्क्स मिळतात. आपण रिझ्यूम मध्ये करू युजिंग दिस फ्रॉम 1 फ्रॉम 2 देतो ना, हे सेम त्या प्रकारे असतं. म्हणजे त्याला मार्किंग असेल तुमच्या त्याच्या मार्किंग मिळणार, मार्किंग नसेल तर काय अडचण आहे. तुमचं रफ वर्क बॅक पेजला नसेल, बॅक पेजला ओके, तसेच तुम्ही पुढे जाणार आहे. ओके, समजतंय का? ओके, पुढे आता अशा प्रकारे आपले ग्रामर रूलचे सॉल्ड एक्झाम्पल. काल आपण एक सॉल्ड एक्झाम्पल पाहिलं, आता 2 ऍक्टिव्हिटी पाहिलं, बरोबर आहे. आता आपला ग्रामर रूलचा घ्यायचा आहे तो प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट मध्ये आपण ऑलरेडी डिटर्मिनंटचा पार्ट सॉल्व्ह केलेला आहे. आता आपला सॉल्व्ह करायचे ग्रामर रूल. ओके, मग खाली या. ओके, ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 3. Solve the following simultaneous equations. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. Practice set 1.3. Question number 3A.
युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, पहिलं एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, ओके. सोल्युशन, दिलेलं इक्वेशन ऑलरेडी एक्स ची टर्म, वाय ची टर्म आणि राईट साईडला कॉन्स्टंट टर्म या फॉर्मॅट मध्ये आहे का? ओके, मग या आपण कशी लिहिणार? सोल्युशन गिवन डायरेक्ट आहेत ना त्या फॉर्म मध्ये, मग काही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. डायरेक्ट फर्स्ट इक्वेशन 3x - 4y इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 1. दुसरं 4x plus 3y is equals to 5, equation number 2. ओके, आता याचा यूज करून सर्वात पहिले तुम्हाला लिहायचं आहे डी. मग डी म्हणजे ऍक्च्युअली असतो कोइफिशियंट डिटर्मिनंट. मग मला सांगा एक्स चा कोइफिशियंट किती? 3, वाय चा -4, एक्स चा आणि वायचा. क्रॅमर्स रूलचं एक एक्झाम्पल 3 मार्क्सला एक्झाम येतं. आता जी प्रॅक्टिस चालू आहे तुमचं एक्झाम्पल क्लिअर झालं पाहिजे. सोडवा हा डिटर्मिनंट. 3 × 3 -4 × 4. काय केलं क्लिअर कट? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे आला 9 मायनस मायनस आन्सर किती आलं? 25 का? ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून 25. ठीक आहे, चला पुढे. dx, आता वाढणू घाई करू नका. dx म्हणजे डीच असतो, त्यात x म्हणजे पहिला कॉलम बदलायचा कॉन्स्टंट. तो जो तुमच्याकडे 3, 4 आलेला आहे हा बदलून याचा काय घ्यायचा? 10, 5. सेकंड कॉलम आहे तोच वायचा कोइफिशियंट करायचा सॉल्व. 10 × 3 -4 × 5. 10 × 3 किती? मायनस मायनस प्लस आन्सर. dx चा आन्सर किती आलं? 50. अडचण बोला बरं. सिमिलरली dy फाइंड करा बरं. काही जण त्या dx ला dy ला इक्वेशन येतं बरं का. डी ला आपण इक्वेशन नाही देते, आपण त्याला डायरेक्ट मार्क करून ठेवतो. रायटिंग थोडीशी व्यवस्थित सुटसुटीत ठेवा, जास्त गोंधळ नाही. एका वेळेस सॉल्व ना करू रिटर्न. ओके, डी मधले जे वायचे कोइफिशियंट आहे, म्हणजे एक्सचा ऍडिटिव्ह ठेवा कोइफिशियंट, वायचे कोइफिशियंट बदला कॉन्स्टंटली. करा सॉल्व. 3 × 5 -10 × 4. 3 × 5 किती? मायनस म्हणजे किती येईल सबट्रॅक्शन?
-25 हा आला dy. आता डी फाइंड करणं, dx फाइंड करणं, dy फाइंड करणं हा क्रॅमर्स रूल नाहीये. मग क्रॅमर्स रूल काय तो इथे लिहा, युझिंग क्रॅमर्स रूल किंवा अकॉर्डिंग टू क्रॅमर्स. युझिंग क्रॅमर्स रूल. काय क्रॅमर्स रूल? x is equals to dx upon d and y is equals to dy upon d. तुम्ही अँडच्या खाली जर लाईन देऊन टाकली तर विषय संपला. ते अँड असं गृहीत धरलं. ओके, मग देअरफॉर x is equals to dx ची व्हॅल्यू किती? 50 अपॉन d ची व्हॅल्यू म्हणजे x किती आला? 2. 25 ने डायरेक्ट डिव्हिजन होईल ना, किंवा 5 ने करा, नंतर परत 2 ने करा, 5 ने करा, बरोबर ना? ओके, नेक्स्ट y dy किती आहे? -25 अपॉन -1. भेटले का दोन्ही पण? दोन्ही भेटले. ओके, देअरफॉर सोल्युशन इज x is equals to 2 and और कसली तर आपण त्याला आणखीन x, y is equals to 2, अडचण बोला बरं. अरे बाळांनो, अडचण. एक्झाम्पल समजलं क्रॅमर्स रूलचं? नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2. यातलंच एक्झाम्पल नंबर 2 घ्यायचंय. एक्झाम्पल नंबर 2 आहे 4x plus 3y minus 4 is equals to 0, and second one is 6x is equals to 8 minus 5y. बरोबर आहे? ओके, आता बघा काय करायचं. सोल्युशन गिवन 4x plus 3y minus 4 is equals to 0, and दुसरं इक्वेशन काय दिलंय? 6x is equals to 8 minus 5y. मी डायरेक्ट यांना इक्वेशन नाही म्हटलं, कारण की हे नॉर्मल फॉर्म मध्ये नाहीये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये इक्वेशन. मग आता काय करावं लागेल यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेण्यासाठी? ओके, सर्वात पहिले पहिल्या इक्वेशन मध्ये हा जो 4 आहे हा इकडे द्यावा लागेल. म्हणजे पहिलं इक्वेशन काय होईल? 4x plus 3y is equals to 4, and इथे हा y राईट साईडला नकोय, हा इकडे घ्यावा लागेल. तो मायनसचा प्लस होईल. 6x plus therefore पहिलं इक्वेशन कोणतं घेणार? 4x plus 3y is equals to 4, आणि दुसरं इक्वेशन कोणतं घेणार? 6x plus 5y is equals to 8. भेटले का इक्वेशन? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आले. ओके, मग वापरा आपला क्रॅमर्स रूल.
कशा प्रकारे आपण क्रॅमर्स रूल सोडवतो? डी फाइंड करा, डीएक्स फाइंड करा, डी वाय फाइंड करा, नंतर क्रॅमर्स रूल यूज करा, त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू भेटेल, वाय ची व्हॅल्यू भेटेल, शेवटी सोल्युशन लिहा. ओके, सर्वात पहिले डी व्यवस्थित 4 6 3 5 घ्या मल्टिप्लाय करून. 4 into 5 minus 3 into 6 20 minus 18 D2 येते का रे? ओके, पुढे डीएक्स कसा फाइंड करायचा? म्हणजे तो 3 5 ऍज इट इज राहील, इथे येईल 4 8. फोर इंटू 5 मायनस 24 डीएक्स मायनस 4 आला का रे? बरोबर आहे. ओके, नेक्स्ट डीवाय मध्ये डी तसाच लिहायचा, जो वायचा कोइफिशियंट आहे तो चेंज करायचा. म्हणजे हा 4 6 तसंच राहील, 3 5 जागी होणार 4 8, म्हणजे 4 into 8 32 minus 24 8. आता नीट ऐका, 2 मिनिटं फक्त काय टाका. काही वेळेस काय करता माहिती का, एखाद्या एक्झाम देऊन ठेवा, डी इज इक्वल टू 2, डीएक्स इज इक्वल टू -4, डीवाय इज इक्वल टू 8, देन फाइंड एक्स अँड वाय. छोटे एक्झाम्पल येतो एमसीक्यू साठी. म्हणजे डी दिला तो डीएक्स दिला तो डीवाय दिला, म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे नाही. तुम्हाला डी भेटलाय, डीएक्स भेटलाय, डीवाय भेटलाय, डायरेक्ट हा रूल वापरून तुम्हाला आन्सर काढता येईल ना. हे एक्झाम्पल एमसीक्यू साठी असे. काय, डी दिला तो डीएक्स दिला तो डीवाय दिला आणि एक्स आणि वाय विचारलेला. ओके, मग टाकावर झालं तिथे. अडचण बोला बरं आन्सर मध्ये. क्रॅमर्स रूल अवघड आहे काही? सगळ्यात सिंपल आहे क्रॅमर्स रूल, सर्वात सिंपल, म्हणजे अल्जेब्रिक पेक्षा पण सिंपल. फक्त डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येऊच झाले पाहिजे, बस. क्रॅमर्स रूल जमला. अडचण? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचा आहे.
ओके, थर्ड एक्झाम्पल आहे x plus 2y is equals to -1, 2x minus 3y is equals to 12. ओके, ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये जास्त घोळ नाहीये. सोल्युशन गिवन पहिलं इक्वेशन x plus 2y is equals to -1. ओके, डी फाइंड करायचा आहे, dx फाइंड करायचा आहे, dy फाइंड करायचा आहे. ओके, झालं सर. मग काय प्रॉब्लेम झाला काही? ठीक आहे, मला डी मध्ये एक चा कोएफिशिएंट व दुसरा एक चा कोएफिशिएंट 2 -3. गरमन नाही करायची बा, 1 -3. सरळ सरळ काय केलं, फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन, साइन चुकवायचं नाही. मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, हा झाला -3, हा झाला -4. साइन सारखा आहे ना, मग -7. ओके, आता d8 म्हणजे डी मधले x चे कोएफिशिएंट कॉन्स्टंटने रिप्लेस करायचे. 2 -3 तसंच राहील. 1 2 च्या ऐवजी -1 12 म्हणजे तो -1 इंटू -3 -2 इंटू 12. मायनस मायनस होणार हा प्लस 3 -24. साइन वेगवेगळं आहे ना, मग सबट्रॅक्शन होणार. 24 मधनं 3 गेले, साइन मोठ्या नंबरचं. पुढे आता डी वाय फाइंड करायला. डी मधले वाय चे कोएफिशिएंट बदला, मग एक्स चे कोएफिशिएंट तसेच राहतील 1 2. वाय चे कोएफिशिएंट बदला, सोडवा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 इंटू 12 -1 इंटू 2. हा झाला 12 -+ 2 म्हणजे हा झाला 14. बरोबर आहे, मायनस मायनस प्लस झाला ना. ओके, dx -21/d आहे -7. मायनस मायनस कॅन्सल, 7 1 7 7 3 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 14/-7. आता तो मायनस पहिले बाजूला लिहून घ्या, नंतर 7 1 7 7 2 म्हणजे -2 आन्सर आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू
ओके, अडचण बोला बरं. अरे अडचण. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 झालं की एक्झाम्पल प्रत्येकाचं. एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. 6x minus 4y is equals to minus 12. 8x minus 3y is equals to minus 2. ओके बाळांनो, सॉल्व करायचं प्रत्येकाने. क्रॅमर्स रूल प्रत्येकाला जमलाच पाहिजे, कारण की तो फक्त यावर्षी एक्झाम देणारे मार्क देणारे असं नाही. तुम्हाला क्रॅमर्स रूल परत 11th पण आहे. म्हणजे फक्त आपण ही या वर्षाकरता नाही घेते. झालं, सॉल्व करा. काय होईल ते होईल. काय होतं, साईन आले का तुमची गोंधळ होतो ना. खरी तीच भीती जाणं खूप गरजेचं आहे. इथं फक्त साइनचं मल्टिप्लिकेशन, ती ऍडिशन, सबट्रॅक्शन. नाही ना, त्यांची ऍडिशन होऊन जाईल. हा मायनस आहे ना, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. घोळ ना करू, जास्त साईन आले गोंधळ नाही. शांततेने 1 by 1 सॉल्व करा. तुम्ही घाई करता. दुसरा मुद्दा, तुम्ही गडबड खूप करता रायटिंग मध्ये. रायटिंग थोडीशी मोकळी मोकळी करा, काहीच अवघड वाटणार. ओके, पहिलं इक्वेशन काय आहे. बरोबर आहे. ओके, सर्वात पहिले डी. घोळ करायचा इकडे बा. रायटिंग कशी करतोय मी. 6 minus 3 minus -4 8. सर्वात पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल ते -18. हा मायनस, पण हा मायनस 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 दोघां साईन वेगवेगळं आहे. करा सबट्रॅक्शन. मायनस का प्लस प्लस. ओके, पुढे D8. खरी मजा, सगळे मायनस.
ओके, घाई नाही. अनेक म्हणजे जर तुम्ही घाबरता साईनला, पुढे काय करणार आहे विचार करता. पुढचं गेलं खड्ड्यात एक स्टेप नीट लिहा, सध्याची स्टेप व्यवस्थित लिहा, मागचं झालं ते सोडून द्या. पुढे काय करणार आहे हा विषय वेगळा आहे. -12 -3 -4 सगळ्यात पहिले हे मायनस मायनस काय होतील, प्लस. हा मायनस मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. हे दोन्ही मायनस मायनस काय होतील, प्लस. आणि तो मायनस मायनस, म्हणजे मधला मायनसला काही फरक पडला का. किती झाले, करा सबट्रॅक्शन. ओके, पुढे डी वाय. आता तुम्ही एक्स बदलला होता, आता वाय बदलायचं आहे. वाय बदलायचं कॉन्स्टंट, बरोबर आहे. म्हणजे इथं होईल -12 -2. ओके, 6. हा, आता इकडे आपण जो भो सांगतो, फक्त मायनस मायनस आला तर प्लस, पण मायनस 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 हे दोन प्लस होऊन गेले, प्लस झाला म्हणजे त्याचा विषय संपला, उरला मायनस काही नाही आपण. ओके, हे किती होतील, मायनस 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 ओके, ही सबट्रॅक्शन. ज्या सॉल्व करायला पुढे युजिंग क्रॅमर्स रूल, एक्स 28/14 2 करे, 14 1 ज 14, 14 2 ज 84, 14 1 ज 14, 14 6. अडचण, अरे अडचण इथपर्यंत समजलंय. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. आता 5 मध्ये एक घोळ आहे. 5 मध्ये एक्स आणि वाय नाहीये, कोण आहे. मग एक्झाम्पल मध्ये सुद्धा एक्स जागी एम घ्यायचं आणि वाय जागी एन घ्यायचं. म्हणजे ते डी एक्स फाईन होणार, डी एम फाईन होईल. एक्झाम्पल नंबर 5, 4m + 6n 54, 3m + 2n = 28. इथे सर्वात पहिले डी फाइंड होईल, नंतर डी एक्स च्या ऐवजी डी एम फाइंड होईल. कारण की आता व्हेरिएबल बदलला ना, पहिला व्हेरिएबल एक्स नाहीये, पहिला व्हेरिएबल कोण आहे. अरे पहिला व्हेरिएबल कोण आहे, एम. मग डी एक्स च्या ऐवजी डी एम फाइंड होईल आणि डी वाय च्या ऐवजी डी एन फाइंड होईल. क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला पण बदलेल आता. इथे पण डी वाय नाही होणार फाइंड, वाय नाहीच एक्झाम्पल मध्ये. ते डी चे जे नाव आहे ते व्हेरिएबलवर असतात. एक्झाम्पल मध्ये एक्स आणि वाय हे व्हेरिएबल असतात तर डी एक्स डी वाय होतो. इथे व्हेरिएबल एम आणि एन आहे,
म्हणजे इथे तुम्हाला DM आणि पुढे DN सापडेल. मग क्रॅमर्स रूल पण बदलणार. तुम्हाला XY फाइंडच करायचा नाहीये, इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे जो आहे तो व्हेरिएबल सॉल्व्ह करायचा. मग इथं व्हेरिएबल X आणि Y नाहीच आहे, इथं व्हेरिएबल तर M आणि N आहे. मग तुम्हाला M आणि Nच फाइंड करायचं आहे. इथे DN फाइंड होणार, क्रॅमर्स रूल बदलणार. DM इज इक्वल टू M इज इक्वल टू DM अपॉन D आणि N इज इक्वल टू DN अपॉन D. म्हणजे तुम्हाला पहिली व्हॅल्यू M ची भेटणार, दुसरी व्हॅल्यू N ची भेटणार. ओके. थोडेसे मल्टिप्लिकेशन मोठे झाले का रे? सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हटल्यावर तुमचा साईनचा गोंधळ राहिला आहे एक्झाम्पल मध्ये. पण इथं मग ते DX DY चा गोंधळ झाला, तो किरकोळ. XY नाही तिथे, XY येणारच नाही. 4 6 3 2 4 into 2 minus 6 into 3. म्हणजे 8 मायनस ते आली का D ची व्हॅल्यू. ओके. DM आता M चे कोएफिशिएंट बदला. आता आड्या काढल्या असेल, पहिल्यांदा पहिला कॉलम बदलायचा, दुसरा कॉलम बदलायचा, तर आड्या डोक्यात बसले असते. ओके. करा हे मल्टिप्लिकेशन. minus 28. 54 into 2 108 करे, minus 168. सबट्रॅक्शन किती आली? -60. तो DX भेटला का DM भेटला? DM गोळ लागतो. इथं M आणि N व्हेरिएबल XY नाही. मग DN फाइंड करायचा. D मधला पहिला कॉलम ऍज इट इज, दुसरा कॉलम बदलायचा, त्याचा घ्यायचा कॉन्स्टंट. म्हणजे 4 into 20 4 into 28 किती येईल मल्टिप्लिकेशन? 112 मायनस 116 सबट्रॅक्शन -50. बरोबर आहे. ओके. मग आता क्रॅमर्स रूल बदलणार. क्रॅमर्स रूल काय होता? X इज इक्वल टू DX अपॉन D ना. मग आता M इज इक्वल टू, जर उद्या Z घेतला तर Z इज इक्वल टू DZ अपॉन. ओके. मग आता DM ची व्हॅल्यू आहे -60. सर्वात पहिले काय होणार? मायनस मायनस प्लस 0 ला 0 गेला, आपण ला 1 आपण लिहित नाही. 6. DN सोल्युशन इज, पण X, Y नाही, M, N लिहा. एवढं सगळं लिहिता आणि शेवटी X, Y. म्हणजे जो नाही तो आणसाल तुम्ही. अडचण. ओके. आता एक शेवटचं एक्झाम्पल राहिलं क्रॅमर. एक्झाम्पल नंबर 6 म्हणजे क्रॅमर रूल संपला. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 5 झालं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6.
plus 3y is equals to 2 and x minus y upon 2 is equals to 1 upon 2. ओके, काय करावं लागेल रे मला सांगा. पहिल्या इक्वेशनला काय अडचण आहे का? अडचण कुठे? काय अडचण आहे? अपॉन 2 डिवाइड बाय 2 ची अडचण आहे. म्हणजे उलट काय करावं लागेल त्याला? मल्टिप्लाय बाय 2 करा सेकंड इक्वेशनला. मग इथे बघा का पहिलं इक्वेशन सोल्युशन गिवन. पहिलं इक्वेशन तसंच राहील 2x plus 3y is equals to 2 आणि दुसरं इक्वेशन x मायनस आपलं काय करलं सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. पहिलं इक्वेशन त्या ऍज राहिलं अँड दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं ना. म्हणजे x त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं किती होईल? मायनस याला 2 ने मल्टिप्लाय केलं कॅन्सल होऊन जाईल. इथे पण कॅन्सल होऊन. म्हणजे जर ज्यावेळेस आपण या सेकंड इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करत बसणार, पहिल्याला 2 मल्टिप्लाय होईल, दुसऱ्याला 2 कॅन्सल होईल, तिसऱ्याला 2 कॅन्सल होईल. मग देअरफॉर पहिलं इक्वेशन काय बनलं आणि दुसरं इक्वेशन काय बनलं? ओके, आता परत एक्स वाय आले ना रे, बरोबर. मग आता dx आणि dy करा सॉल्व. आता याच्यावर जर कोणतं जरी इक्वेशन आलं तरी आपण ते क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करू शकतोय. ओके, सॉल्व करायचे प्रत्येकाने. ओके, सर्वात पहिले डी केला सॉल्व. डी कसा आला? 2 3 2 -1 बरोबर आहे का? ओके, म्हणजे 2 इंटू -3 इंटू 2 -2 -6 -8 .
घोळ ना करू बाळांनो, सायन्सचे घोळ. ओके, पुढचा येईल dx. जो एक्सचा कोइफिशियंट आहे तो बदलून कॉन्स्टंट येणार आहे. ओके, 2 - 1 -3 × 1 -2 -3. बरोबर का? अरे बरोबर आहे. ओके, पुढे आता dy हा बदल इथे 2 1 इथे 2 × 1 -2 × 2 2 - 4. आन्सर किती झालं रे? -2. Using Cramer's rule, dx is equal to dx upon d and y is equal to, म्हणजे x is equal to dx ची व्हॅल्यू किती झाली? अपॉन d ची व्हॅल्यू -8. बाकी काहीच नाही होत, फक्त मायनस मायनस प्लस होतोय. म्हणजे x is equal to आला 5 upon y, dy ची व्हॅल्यू -2 upon 1 upon 4. म्हणजे सोल्युशन इज x ची व्हॅल्यू 5 upon आणि y ची व्हॅल्यू 1 upon ओके. आता बाळांनो मला एक सांगा, क्रॅमर स्कूल मध्ये आठ आणि आता मी एक महत्त्वाचं वाक्य बोलतो, नीट आहे. ग्राफिकल मेथड 3 दिवस आपण 6 एक्झाम्पल घेतो, दिवसाला 2 एक्झाम्पल घेतो ग्राफचे, बरोबर आहे. ग्राफिकल मेथडचं एक एक्झाम्पल एक्झाम नाही, लक्षात घ्या काय बोलतोय मी. ग्राफिकल मेथडचं एक एक्झाम्पल एक्झाम लेणार आणि क्रॅमर रूलचं एक एक्झाम्पल, म्हणजे तुमचे दोन्ही एक्झाम्पल एक्झाम लेणार आहे, बरोबर आहे. मग जर तसं असेल बाळांनो तर हे दोनही पॉइंट क्लिअर झाले, शॉर्ट अनशॉर्ट सगळं झाले आपलं. आता फक्त एक काम, आजचं काम काय सांगितलं तुम्हाला मी, उद्या सायन्स फर्स्टची जे ऑनलाईन करता रेकॉर्डिंग आहे तुम्ही डोक्यात ठेवा. उद्या रविवार दिनांक, उद्या रविवार दिनांक किती? 19, अनंत चतुर्थीच्या दिवशी आपली सायन्स फर्स्टची फर्स्ट चॅप्टर कोणता याच्यावरती टेस्ट होणार आहे. टाइम ग्रुपवर कळवण्यात येईल, त्याप्रमाणे वेळेत हजर राहावे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. ओके, इथपर्यंत समजलं. हे एक्झाम्पल नेमकं आपलं हे संपलेलं लाईट आली, आता गॅस आहे.